तर मराठा आरक्षणासाठी मुलाने आत्महत्या केल्याचा बापाने बनाव केलेला आहे। बापानेच मुलाची हत्या केल्याचं उघड झालंय। जालन्यात घनसावंगीत ही घटना घडली। मयत तरुणाच्या बापाला आता अटक करण्यात आली आणि अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। तर निवडणुकीच्या तोंडावर ही केस ओपन झाली हे संशयास्पद असं नाना पटोले म्हणतात। 6 महिन्यांपूर्वीची घटना आत्ताच का बाहेर आली असं पटोलेंनी विचारलंय। प्रकरण हे उघडकीस आलेलं असून वडिलांनीच मुलाला मारून त्यात ती मराठा आरक्षणाच्या संदर्भाने चिठ्ठी टाकल्याचं हे निष्पन्न झालेलं आहे। त्यावरून त्याचा जो वडील आहे महादेव थुटे यांना आता अटक केलेली आहे। आता या गुन्ह्यात आणखीन त्याला जे सहकार्य करणार आहे त्या मयताची जी आई आहे, 2 बहिणी आहेत आणि त्याचा मामा यांना आणखीन अटक करून पुढील तपास चालू आहे। पहिले जी गोष्ट समोर आली की ती मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन त्यांनी संपुष्टात आणलेलं होतं, पण आता पोलीस तपासामध्ये या पद्धतीचा रिपोर्ट आणून निवडणुकीवर हा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे का, हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो। घटना ही आतापासून 6-7 महिन्याच्या पहिलीची घटना होती। एवढे दिवस का लागलेत आणि निवडणुकीच्या तोंडावर हा विषय का आणला हे संशयास्पद आहे।